चला मॅच ऑन होईल. टीम सांडशी आणि त्यांच्या विरोधात टीम खेळतीये ती मात्र जनमन वादल नसरापूर. 5 ओव्हर मॅच आहे, 2 ओव्हर पॉवर प्ले. 3 गोष्टींसाठी तुम्हाला रिव्ह्यू असेल. व्हाईट बॉल, बीमर आणि रनआउट. अजय शिर्के बॉलिंग ट्रॅकवर रेडी. चला फिल्डिंग लवकर लावून घ्या. 25 मिनिटात 20 मिनिटात पहिल्या 4 ओव्हर तुम्हाला टाकायचे. सांडशी संघाने देखील भरपूर क्रिकेट या वर्षीच्या सीझन मध्ये खेळलं. अजय शिर्के या संघाला लीड करतायत. तर दुसरीकडे जय हनुमान वादल नसरापूरची सलामीची जोडी मैदानाच्या आत. पहिला फुल टॉस, विकेटची चान्स. पहिल्या बॉलवरती मिड ऑन मध्ये पकडली कॅच. फलंदाज आउट. 0वरती गोल्डन डकचा शिकार ठरलाय. जय हनुमान वादल नसरापूरला धक्का क्रमांक 1. थँक्यू डीजे. पहिल्याच बॉलवरती 0वरती आउट केला अजय शिर्केने. ओमकार इथून मात्र आउट झालाय. जय हनुमान वादल नसरापूर या संघाच्या पहिल्या बॅटरला आउट केला. हाफ ट्रॅकर होता अजय शिर्केचा. बॉल निसटला मागे. रनआउटची चान्स. डायरेक्ट हिट केली आणि फलंदाज आउट. 1 मोर विकेट डाऊन. बॅक टू बॅक विकेट. ₹200 कॅश प्राइज आलेलं आहे. संभाजी Direct केलटकर stump hit. फिल्डिंगचे फॅन आहेत. संभाजी केलटकर साहेब जेव्हा क्रिकेट खेळायचे ना, त्यांना बॅटिंग बॉलिंगचं मोह नसेल, फक्त फिल्डिंग. 2 बॉल 2 विकेट. अरविंद रनआउट झालाय. आता जयेश मोहितेवरती जबाबदारी आहे. अजय शिर्केत समोर ड्राईव्ह केलाय. डिफेन्सिव्ह शॉट होता, बचाव केला. फक्त गोलंदाजाचा बचाव केला. 3 बॉल 1 धाव. जयेश मोहितेवरती आता ती दारोमदार आहे. त्याच्या साथीला सनी आहे. वादल जय हनुमान नसरापूर हा संघ 3 बॉल फक्त 1 धाव. अजय शिर्के महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. नेहमी सदैव तत्पर असणार आहे अजय शिर्के. इथून मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग मधून रनआउटची चान्स बनली होती. 4 बॉल आणि धावा आहेत 2. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे दादा जॉईन झालेत. 4 बॉल 2 धावा आणि 2 विकेट. अजय शिर्के फिटनेस चांगली आहे या खेळाडूची. फिट अँड फाईट असा बॉलर आहे. बॅट ब्रश झालाय. वेगाने सिंगल घ्यायचे. क्विक सिंगल इथून कंप्लीट. 3 धावा फक्त 3 धावा 5 बॉल मध्ये. जय हनुमान वादल नसरापूर हा संघ मागच्याच आठवड्यामध्ये वाकस येथे झालेल्या नाईट टुर्नामेंट मध्ये ट्रॉफीचा मानकरी ठरला होता. सांडशी संघाचे या वर्षीच्या सीझन मध्ये प्रयत्न सुरू आहेत आणि ती पहिली स्वप्नवत ट्रॉफी, कदाचित मोठे वेनगावची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये ती पहिली ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न नक्की करतील. शेवटचा बॉल होता पॉवर प्ले मध्ये. मिड ऑन मध्ये चान्स बनली आहे. डायरेक्ट हिटचे एफर्ट्स इथून मात्र थोडे असफल. पहिली ओव्हर कंप्लीट. धावा झाला स्कोर कार्ड वरती 2 गाड्यांच्या मोबदला. धावा 4. नक्कीच प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असणार आहे. या 6 दिवसाच्या शृंखलेमध्ये 4था, 5वा, 6व्या दिवसामध्ये प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ असणार आहे. युवा नेतृत्व आपले अजयजी केलटकर साहेब तसेच श्री संदेश पेठे यांच्याकडून असेल.
सरप्राईज गिफ्ट असणार आहे. तसेच आयवा कॅश साठी सुद्धा प्रत्येक आयवा कॅश साठी आपल्या ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सौ संगीता कैलास कुडेकर यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. हॅलो, धन्यवाद अजय सर. नक्कीच आजच्या दिवसातील फर्स्ट राऊंडचा शेवटचा सामना रंगतोय. सांडशी विपक्ष नसरापुरा. पहिलं षटक हाताला होता अजय शिर्के याने. पहिल्या षटकामध्ये मात्र 4 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 गडी बाद केले होते. तर दुसरं षटक मार्गस्थी असताना गोलंदाजी मार्कवरती सज्ज गोलंदाज असेल किरण. नक्कीच सुंदर चेंडू. इथेशी मात्र पंचांकडे दाद मागताना नक्कीच सुंदर चेंडू फेकी केली किरण ह्या गोलंदाजाने. आणि इथेशी मात्र पंच आमच्याकडे दोन्ही हात जमिनी समांतर करतात आणि या स्वेर चेंडूच्या मार्गाने मात्र नक्कीच रिव्ह्यू असेल पंच. हॅलो, रिव्ह्यू कॅन्सल असेल. पंचांचा इशारा आहे. पंच निर्णय सांगायचा आपला. नक्कीच पंचांचा इशारा स्वेर चेंडू असेल आणि या स्वेर चेंडूच्या मारेनं मात्र संघाची धावसंख्या मात्र 1 ने वाढते, जाऊन पोहोचते. ती मात्र दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 2 गड्यांच्या मोबदल्यात 7 धावा. नक्कीच सुंदर फटका लोअर फुलटॉसपतीचा चेंडू क्षेत्ररक्षक देता येणार, परंतु क्षेत्ररक्षकाला उलकावून देऊन गेलेला चेंडू. परंतु नक्कीच सुंदर क्षेत्ररक्षण करताना दिसतं आपल्याला क्षेत्ररक्षक. जर सांडशी संघाचा विचार करायला तर नक्कीच बहुतेक जे खेळाडू असतात ते खेळाडू आहेत ते नक्कीच पोलीस दलात कार्यरत आहेत. आणि तशी मात्र 2 धावा वाचवण्यात यश आलं या क्षेत्ररक्षकाला. आणि या 2 धावेच्या मदतीने मात्र धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचतात त्या 9. इथेशी मात्र पुन्हा उंचावरनं मारण्याच्या बेतात, परंतु इथेशी निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते. चेंडू आणि फळीचा संपर्क मात्र होत नाही. या निर्धाव चेंडूच्या सांगतेने मात्र धाव फलक थांबतोय. धाव फलकावरती धाव आहेत त्या 9. नक्कीच सांडशी संघाचा विचार केला तर नक्कीच करसुंडी इथे टुर्नामेंट झालेली, त्या टुर्नामेंटमध्ये नक्कीच तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला सांडशी संघ असेल. तर वाकस इथे टुर्नामेंट झाली त्या इथेशी मात्र नसरापूर संघसुद्धा ट्रॉफीचा मानकरी ठरला होता. नक्कीच 22च्या सुरुवात 1 धाव येते आणि या 1 धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. ती मात्र दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. इथे मात्र सुंदर चेंडू परत फटका तितका सुरेख 1 धाव घेण्यात यश आलंय. आणि या एकारी धावीने धाव फलक कासवाच्या गतीने हलतंय. धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचतात त्या 11 धावा. जर विचार करायला तर नक्कीच दोन्ही संघ मात्र 1-1 नाईट रजनी जिंकून आलेले आहेत. सांडशी संघ त्यांच्या समवेत असेल नसरापूर संघ. नक्कीच एक यॉर्कर पद्धतीचा चेंडू फेकला किरण ह्या गोलंदाजाने आणि या एकेरी धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचते. ते मात्र
12 धावा, पंचांचा षटक संपण्याचा इशारा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात त्या. 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तोपर्यंत संधी देऊया डीजे मास्टरला. हॅलो, नक्कीच जर विचार करायला गेलं तर सांडशी संघाकडून 2 षटक फेकी केलेत आणि या 2 षटकांमध्ये नसरापूर संघ मात्र 12 धावा कुठून काढण्यात यश आलंय. जर विचार करायला नक्कीच सनी आणि जयेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज गोलंदाज असेल तो सांडशी संघाचा अष्टपैलू खेळाडू अजय शिर्के. नक्कीच या षटकामध्ये थोडी हाणामारी करावी लागेल नसरापूर संघाला. तर धावसंख्याचा विचार करायला तर धावफलकावरती धावा लागले त्या 12. तर धाव 3 षटकांमध्ये मोठी धावसंख्या करायची नक्कीच तिसरं षटक थोडंसं हाणामारी करावी लागेल. आणि इथंशी मात्र पंच आमच्याकडे बोलतात दोन्ही आज जमिनी समांतर करतात आणि 4 22च्या धावा येतात. 1+4 अशा 5 धावा. नक्कीच बोनसच्या स्वरूपात या 5 धावा आल्या आहेत आणि या 5 धावेच्या मदतीने मात्र धावफलक जाऊन पोहोचते ते 17. नक्कीच आपण विचार करतो नक्कीच आता जी शेवटची रणजी शृंखला खेळला होता अजय शिर्के तिथेशी सुद्धा असा एक चेंडू फेकी केला होता आणि यष्टिरक्षकांनी चुकी केली होती. त्या चेंडूवरती सुद्धा मात्र 5 धावा आल्या होत्या आणि त्यांच्या विरोधात संघ होता तो वेनगाव संघ. नक्कीच एक चेंडू असाच खराब फेकी केली होती अजय शिर्केने आणि त्याच खराब चेंडूने वेनगाव संघ विजयाच्या समीप पोहोचला होता. नक्कीच हाच चेंडू मात्र खराब फेकी केले अजय शिर्के या गोलंदाजाने आणि या 5 धावा येतात. आणि या 5 धावेच्या मदतीने जिथं 2 षटकामध्ये 12 धावा होत्या तिथेशी मात्र 5 धावा बोनसच्या स्वरूपात धाव फलकावरती धावा लागतात त्या 17 धावा. इथेशी मात्र सुंदर चेंडू तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं या क्षेत्ररक्षकाचं. परंतु थोडी चुकी करताना दिसतोय. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव पूर्ण होते आणि एका धावेच्या मदतीने मात्र धावफलक जाऊन पोहोचते 18च्या घरात. नक्कीच आजच्या दिवसातील आमदार चषक 2026 फर्स्ट राऊंडचा शेवटचा सामना असेल नसरापूर विपक्ष सांडशे. सुंदर स्ट्रेट डाईटचा फटका. इथेशी क्षेत्ररक्षक तिथे तैनात. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव पूर्ण होते आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोचते 19च्या घरामध्ये. अजून या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना मोठे फटके खेचावे लागतील या सनी आणि जयेश या फलंदाजांना. जर धावसंख्या मोठी उभरायची असेल तर इथेशी मात्र उंचावर मारण्याच्या बेतात. परंतु चेंडू विकेटपट्टीवर पडून यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूचे होते सांगता आणि निर्धाव चेंडूच्या सांगतेने मात्र थोडा दबाव येतोय तो नसरापूर संघाच्या फलंदाज सनी याच्यावरती. धावफलक अडकून राहिलाय. धावफलक येते 19 धावा. इथेशी उंचावणार चेंडू क्षेत्ररक्षक त्यांना कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही. या क्षेत्ररक्षक आणि तंबूचा रस्ता दाखवतो या फलंदाज जयेश याला आणि तिसरा हादरा बसतोय नसरापूर संघाचा जयेश याच्या स्वरूपात. तोपर्यंत संधी देऊया आपण डीजे मास्टरला. नक्कीच गडी बाद झालाय. तिसरा हादरा बसलाय तो नसरापूर संघाला. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना एक चेंडू खराब फेकी केल्यानंतर सुंदर कमबॅक केलं या
गोलंदाज अजय शिर्के याने नक्कीच तो एक चेंडू वगळला तर नक्कीच पुढील 4 चेंडू मात्र सुरेखपैकी केले आणि धाव फलकावरती धावा लागला ते 19. इथेची मात्र स्ट्रेट डावीचा फटका क्षेत्ररक्षक तैनात. कुठल्याही प्रकारची चुकी नाही आहे क्षेत्ररक्षकाची. चेंडू उचलतोय फेकतोय तोपर्यंत दोन्ही फलंदाजांना एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय आणि एका धावेच्या मदतीने मात्र धाव फलक घालताय जाऊन पोहोचते 20च्या घरामध्ये. अजून या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ मात्र बाकी असेल. तिसरे षटक प्रगती पथावर असताना इथेशी मात्र एक शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता परंतु फलंदाजाला चेंडूचा समाचार घेता आला नाहीये. पंचांचं षटक संपण्याचा इशारा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र धाव फलक झालाय ते 20. 3 गड्यांच्या मोबदल्यात ओव्हर टू डीजे. सांडशी संघाचा 12वा प्रतिनिधी आपण पाणी घेऊन जायचे मैदानामध्ये. आणि पहिला दिवस या रजनीश शुक्लेचा आपल्याला पाहायला भेटतोय. नक्कीच 9-9 सरकार पंचांच्या भूमिकेत असतील आमचे ठाकरे सर आणि त्यांची संपूर्ण टीम. तसेच ही स्पर्धा आपण थेट लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला KTC लाईव्हच्या माध्यमातून पाहायला भेटते. घर बसल्या आनंद घेता येतो प्रेक्षकांना या स्पर्धेचा. तसेच सर्व आयोजकांनी खूप मेहनत घेतली या स्पर्धेसाठी आणि तीच 24 तारीख मात्र येऊन ठेपली आणि 24 तारखेमधील पहिली रात्र रंगते आणि पहिल्या रात्रीमधील फर्स्ट राऊंडचा शेवटचा सामना रंगतोय तो सांडशी विपक्ष नसरापूर. तर 3 षटकांमध्ये धाव फलकावरती धावा लागतात त्या मात्र 20. 3 गाड्यांच्या मोबदल्यात जर वैयक्तिक मात्र विचार करावा तर नक्कीच 2 षटक फेकी केले अजय शिर्के या गोलंदाजाने आणि 12 धावा खर्ची केल्या. 2 गडी बाद करण्यात यश आलंय. 4थं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाजी मार्कवरती सज्ज गोलंदाज असेल तर मात्र सांडशी संघाकडून प्रणय जर विचार केला तर नक्कीच गोलंदाज प्रणय या गोलंदाजाचा विचार करून नक्कीच सुंदर गोलंदाजी करतो आपल्या सांडशी संघासाठी. हे तशी मात्र उंचावून मानाच्या बेतात परंतु फलंदाजांना चेंडू मात्र समजत नाहीये. नक्कीच जयेश हा फलंदाज रिटायर हर्ट झाला आणि त्याची जागा बंद करण्यासाठी फलंदाज रोशन इथंशी उंचावून टोले चेंडू जातोय सीमा रेषा पार. नक्कीच येतो या 6 धाव्यांसाठी नवसंजीवनी देणारा षटकार आणि या षटकाराच्या साहाय्याने मात्र संघाची धावसंख्या जर विचार करू नक्कीच जिथं संघाची धावसंख्या थांबली होती थंडावला होता संघ नसरापूर संघ तिथंशी मात्र या षटकाराच्या साहाय्याने मात्र संघ आगीकूच करताना दिसतोय आपल्याला. नक्कीच धाव फलकावरती धाव लागतात त्या मात्र 26 धावा. अजूनही असेच मोठे फटके मारावे लागतील नसरापूर संघाला. तर सन्मानजनक धावसंख्या उभरायची असेल तर असेच मोठे फटके खेचावे लागतील.
नक्कीच या षटकारी सायनमध्ये संघाची धावसंख्या धावून पोचते ती 26च्या घरामध्ये. असे जर मोठे फटके खेचावे लागतील 5 षटकांमध्ये सन्मानजनक धावसंख्या करायची असेल तर. नक्कीच आमचे अतुलदादा केलटकर, आपण माझा आवाज ऐकायचा असाल तर आपण व्यासपीठावरून स्थानबद्ध व्हायचे. अतुलदादा केलटकर, आमदार चेसक 2026 मध्ये आपले सहर्ष स्वागत असेल. आपण व्यासपीठावरून स्थानबद्ध व्हायचे. नक्कीच या 2 धावेच्या मदतीने मात्र धावपळक जाऊन पुसते 28च्या घरात. धावफलक झाले 28. अजूनही मात्र या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. येथे उंचवणार टोळले चेंडू, क्षेत्ररक्षक मात्र कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. फलंदाज होतोय बाद, विवेक ह्याच्या पारीच होतोय अंत. तो परत संधी दिव्या सर यांचा आपल्याला डान्स पाहायला भेटतोय मैदानावरती. 9-9 सरकार आणि त्यांची संपूर्ण टीम, परंतु टीम मध्ये मात्र माधव सर किंग मेकर आहेत. आपल्याला डान्स पाहायला भेटतोय त्या मैदानावरती. धाव फलकावरती धावा जाऊन पोचत त्या 28. अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पुन्हा उंचावर मारण्याच्या बेतात, परंतु यष्टरक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. आणि तशी मात्र वारंवार मात्र फलंदाज जो फलंदाज येतोय तो मात्र हजेरी लावून जातोय. आणि तशी मात्र 5वा हादरा बसलाय तो नसरापूर संघाला. आणि धावफलक थोडं थांबतंय. धावफलकावरती धाव लागतात त्या 28 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर असताना चेंडू आणि फलीचा संपर्क झालेला नाहीये. आणि इथेशी मात्र फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला या गोलंदाज प्रणय या गोलंदाजाने. नक्कीच विकेट अटकसाठी संधी असेल या गोलंदाज प्रणय याला. आता मात्र नवीन ह्याची जागा भरून काढण्यासाठी जाते फलंदाज निखिल इनियाट. 7 नंबर पोझिशन. इथेशी सुंदर कव्हरच्या दिशेने टोळलेला फटका, परंतु क्षेत्ररक्षक तिथे चुकी करतोय. इथेशी सोप्पा झेल जमिनी दान करतोय. नक्कीच गोलंदाजाने कमावलं होतं, परंतु क्षेत्ररक्षकाने गमावलं. आणि इथेशी मात्र परंतु एक धाव घेण्यात यश आलं. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता. फलंदाज होतोय धाव बाद. पंचांचा इथे षटक संपण्याचा इशारा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागतात त्या 6 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावा. ओव्हर टू डीजे. हॅलो, नक्कीच धन्यवाद डीजे मास्टर. सुंदर गाण्याची धून वाजवली आपण. जर विचार करायला गेलो तर नक्कीच नसरापूर संघ थोडा अडचणीत सापडतोय. 4 षटकांमध्ये 29 धावा कुठून काढण्यामध्ये यश आलं या नसरापूर संघाला. सन्मानजनक धाव संख्या करायची असेल तर नक्कीच स्लॉगवरचं षटक मात्र थोडं मोठं खेचावे लागेल नसरापूर संघाच्या दोन्ही फलंदाज रोशन आणि सोनू याला. नक्कीच स्लॉगवरचं षटक म्हटलं तर हाणावरचं षटक आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज गोल असेल तर मात्र सांडशी संघाकडून जय. इथेशी मात्र सुंदर चेंडू, परंतु इथेशी स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. इथेशी मात्र दोन्ही गाड्या एकाच पटरीवर येऊन आदळतात. आणि इथेशी मात्र फलंदाज होतोय बाद. तंबूच्या दिशेने परतोय फलंदाज सोनू. 7वा हादरा बसलाय तो नसरापूर संघाला. जो नसरापूर संघ वाकसच्या मैदानावरती बक्षीस पात्र ठरला होता तोच नसरापूर संघ आहे की काय, तो कुठेतरी संघ विसरताना दिसतोय नसरापूर संघ हा. धाव पलकावरती धावला लागतं 29 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. इनियाट 9 नंबरचा फलंदाज येतोय आता परेश. नक्कीच आता मात्र चेंडू बाकी असेल ते 5
5 चेंडूंमध्ये मात्र मोठे फटके खेचावे लागतील स्वतः कर्णधार रोशन याला. जर मोठे फटके घेतले नक्कीच सन्मानजनक धावसंख्या होईल नसरापूर संघाची आणि थोडी मात्र मॅचमध्ये रोमांचक पाहायला भेटेल आपल्याला. सांशी विरुद्ध नसरापूर. इथं उंच एक चेंडू परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात, परंतु क्षेत्ररक्षकाचा चेंडू डोक्यावर गेला. चेंडू जातोय वन बाउंस सीमा रेषा पार. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉलनं घेतली चौकाराची भेट आणि या चौकाराच्या सहाय्याने मात्र संघ धावसंख्या 4 ने वाढते जाऊन पोहोचते 33च्या घरामध्ये. असेच मोठे फटके खेचावे लागतील या रोशन या फलंदाजाला. स्वतः कर्णधार आहे आणि कर्णधाराला मात्र भूमिका बजावावी लागेल या 4 चेंडूंवरती. चार चेंडूंवरती मात्र मोठे फटके खेचावे लागतील रोशन याला. कुठेतरी सन्मानजनक धावसंख्या नेऊन ठेवायची असेल तर नक्कीच 4 चेंडू स्वतः कर्णधाराला खेळावे लागतील. धाव फलकावरती धाव लागतात 33. इथंची सुंदर फटका. नक्कीच या फटक्यावरती मात्र चौकार येतोय आणि चौकारे सायने मात्र पुन्हा संघ धावसंख्या 4 ने वाढते जाऊन पोहोचते ती मात्र 37च्या घरामध्ये. लगातार 2 चौकार मारलेत रोशन या फलंदाजाने. नसरापूर संघाचा कर्णधार असेल. कर्णधार कसा असावा ते दाखवून देतोय रोशन आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून. नक्कीच धावपळकावरी धाव लागते 37. पुन्हा उंचावर मारण्याच्या बेतात परंतु दांडी गोल होते या फलंदाजाची. फर्निचर होते दृष्टाळ आणि तशी मात्र 8वा हादरा बसलाय तो मात्र नसरापूर संघाला. धाव फलकावरती धाव लागतात त्या मात्र 38-37 धावा. अजूनही मात्र या स्लॉगरच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल तो परत संधी देऊया डीजे मास्टरला. धाव फलकावरती धाव लागतात त्या 37 धावा. अजूनही मात्र 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल या नक्कीच आमचे वेणगावचे ज्येष्ठ उद्योजक गणेशजी मुंडे साहेब तसेच वैभव ढोले, प्रतीक गायकवाड, तेजस चौधरी आणि प्रफुल्लजी गवळे साहेब, वैभव बोराडे. जर आपण माझा आवाज ऐका असेल तर नक्कीच आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचं आहे आणि नक्कीच या चौकारच्या सायनेमध्ये संघ धावसंख्या 4 ने वाढते आणि जाऊन पोचते ती मात्र 41च्या घरामध्ये. नक्कीच सन्मानजनक धावसंख्या होते नसरापूर संघाची. वेणगाव गावचे उद्योजक गणेशजी मुंडे साहेब तसेच वैभवजी ढोले साहेब तसेच प्रतीकजी गायकवाड साहेब, तेजसजी चौधरी तसेच प्रफुल्लजी गवळे साहेब तसेच वैभवजी बोराडे साहेब. आपण सुद्धा माझा आवाज ऐकत असाल तर नक्कीच व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचं आहे. हॅलो. तसेच अतुलजी केलेटकर साहेब आपण सुद्धा व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचं आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र धाव फलकावरती धावा लागतात 42 धावा. येणारे 30 चेंडू विजयासाठी गरज असेल 43 धावसंख्येचे. रोशनजी नाणेकर साहेब आपण सुद्धा व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचे आहे. उद्योजक गणेशजी मुंडे साहेब, वैभवजी ढोले साहेब, प्रतीकजी गायकवाड, तेजसजी चौधरी, प्रफुल्लजी गवळे, वैभवजी बोराडे, अतुलजी केलेटकर साहेब आपण माझा आवाज ऐकत असाल तर नक्कीच आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचे. तर येणारे 30 चेंडू विजयासाठी गरज असेल 43 धावसंख्येचे. तसेच श्री कैलासजी पेरनेकर साहेब वेणगाव गावचे जावई यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचंय. नक्कीच पुढील होणारा सामना असेल वेणगाव विपक्ष साळोख. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी
यायचे आपण टॉस बॉक्समध्ये नाणेफेक करून घ्यायचे. तर पुढील वैभवजी बोराडे साहेब यांच्या हस्ते नाणेफेक होईल. उद्योजक गणेशजी मुंडे साहेब यांच्या हस्ते नाणेफेक होईल. सालोक विपक्ष वेनगाव सेकंड राऊंडचा पहिला सामना असेल. तर ऋषिकेशजी सोनवणे साहेब पोलीस नक्कीच यांच्या हस्ते नाणेफेक होईल. सालोक विपक्ष वेनगाव. तर येणारे 30 चेंडू विजयासाठी गरज असेल 43 धावसंख्येचे. नक्कीच मी बोलतोय आमच्या अजयजी डायरे सरांचा. थँक्यू. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. महालक्ष्मी वेनगाव आणि श्रीराम सालोक. चला कॅप्टन टॉस साठी या. नक्कीच फॉरेस्ट ऑफिसर रितेशजी गवळे साहेब यांचं सुद्धा या इथेशी आगमन झालं. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या ठिकाणी सहर्ष स्वागत असेल. आपण सुद्धा व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचंय. श्रीराम साळोख संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या लवकर. नक्कीच पिंटूजी थोरवे यांचं देखील आगमन. प्रतीकजी गायकवाड साहेब आपलंही सहर्ष स्वागत. हर्षदजी गायकवाड साहेब, वैभवजी ढोळे साहेब आपणही मंचावर या. बाबूजी गवळे साहेब आपण सगळ्यांनी मंचावर या. सोनवणे साहेब, शुभमजी गवळे यांना विनंती करायला आपण या. टॉस आधी आपण करू. वैभव दादा आधी टॉस करू. गणेश मुंडे साहेब, नक्की. सन्माननीय उद्योजक गणेशजी मुंडे यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. कैलासजी पेरणेकर साहेब आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचं. आपल्या स्पर्धेच्या ठिकाणी सहर्ष स्वागत असेल. आधी आपण टॉस करू गणेशजी मुंडे साहेबांच्या शुभ हस्ते. आदरणीय अंकुश शेठ वाघमारे यांनाही विनंती केला आपण मंचावरती या. चला आधी टॉस करू. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. सन्माननीय उद्योजक गणेश शेठ मुंडे यांच्या शुभ हस्ते हा टॉस होईल. श्रीराम साळोख आणि त्यांच्या विरोधात महालक्ष्मी 11 वेनगाव. कॅप्टन दोन्ही आलेले आहेत. सन्माननीय उद्योजक गणेश शेठ आपण या. अतुलजी केलेटकर साहेब आपणही या. टॉस प्रसंगी उपस्थित व्हा. गणेशजी मुंडे साहेब यांच्या शुभ हस्ते मानाचा टॉस लाईव्ह स्क्रीनवर आपण पाहत आहोत. टॉस आपण करतोय गणेशजी मुंडे यांच्या शुभ हस्ते. हेड कॉल आहे. टॉस जिंकलाय साळोख टीम. युवराज डिसिजन काय असेल? युवराजने टॉस जिंकलाय. सालोकने फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. ऑल दी बेस्ट. आपण शुभेच्छा देऊया. आणि गणेशजी मुंडे साहेब, अतुल दादा आपण मंचावरती असं नसतो. फिल्डिंग आहे साळोख संघाची. रोशनजी नाणेकर साहेबांचं देखील आगमन होत आहे. रोशन नाणेकर साहेब आपण या. पाहुण्यांची एक मोठी टीम या स्टेजवरती आलेले. सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आता फार मोठं बक्षीस येईल. सगळ्या पाहुण्यांची आमची टीम स्टेजवरती आलेले म्हणजे आता बक्षीस नक्कीच येईल. यानंतर महालक्ष्मी वेनगाव खेळणार आहे. साळोखने फिल्डिंग घेतलेली आहे. वेनगाव तुम्हाला बॅटिंग करायची. आवाज ऐकतात आपण शुभम दादाचा. नक्कीच येणारे 30 चेंडू विजयासाठी गरज असेल ती मात्र 43 धावसंख्येची. P1चं षटक असेल. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. नक्कीच पहिला षटक P1चं षटक. स्ट्राईकला फलंदाज असेल अजय शिर्के. नॉन स्ट्राईकला फलंदाज असेल विनोद मालुसरे. इथे ऑलंद कार्पेट पतीचा फटका. लॉंगॉनच्या दिशेने गेलेला चेंडू. क्षेत्ररक्षक धावणार. चेंडू उचलणार फेकणार. तोपर्यंत पहिल्या चेंडूवरती मात्र एक धाव घेण्यात यश येतोय अजय शिर्के या फलंदाजाला. नक्कीच श्री गणेश होतोय संघाचा. सांडशी संघाचा धाव फलकावरती धाव लागते मात्र एक धाव. नक्कीच मान्यवरांची मांदी आले इथेशी. आमचे उद्योजक गणेशजी मुंडे साहेब, त्यांच्या समोर त्यांची संपूर्ण टीम, तसेच फॉरेस्ट ऑफिसर रितेशजी गवळे साहेब, तसेच महाराष्ट्र पोलीस ऋषिकेशजी सोनवणे साहेब. नक्कीच उंचावून ठेवलं चेंडू. क्षेत्ररक्षक रोशन स्वतः कर्णधार ती चेंडू मागे धावतोय. इथंशी एक धाव घेण्यात यश येतोय. नक्कीच मान्यवरांची मांदी आले. तसेच बक्षिसांची सुद्धा खैराट होणार या मैदानावरती. कारण का पुढील होणारा सामना असेल श्रीराम सालोख त्यांच्या विपक्ष असेल महालक्ष्मी वेनगाव. धाव फलकावरती धावा जाऊन पोचतात त्या 2 धावा. इथं उंचवून ठेवला चेंडू. चेंडू जातोय सीमा रेषा पार आणि येतोय इथेशी मात्र ठाकरे सरांचा इशारा. षटकार डीजे.
हॅट्रिक येऊ दे, षटकार हॅट्रिक, चौकार हॅट्रिक किंवा विकेट हॅट्रिक, यासाठी उद्योजक गणेशजी मुंडे साहेब यांच्याकडून 5,555 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. कोणतीही हॅट्रिक असू दे. नक्कीच उंचावणार डोलेला चेंडू, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक तिथे तैनात. नक्कीच फलंदाज होतोय बाद. नक्कीच क्षेत्ररक्षणासाठी सुवर्ण संधी, प्रत्येक झेलसाठी 100 रुपये प्रत्येक जी गायकवाड साहेब यांच्याकडून. तसेच आईवा झेलसाठी गणेशजी मुंडे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. प्रेक्षकांसाठी सुद्धा सुवर्ण संधी असेल. आईवा झेल जर आपण पकडला तर नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक उद्योजक गणेशजी मुंडे साहेब यांच्याकडून. आणि आता जो झेल पकडलाय त्यासाठी मात्र 100 रुपयाचं पारितोषिक आले. प्रत्येक झेलसाठी असेला प्रत्येक जी गायकवाड साहेब यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं. नक्कीच आमच्या अजयजी डायरे सर बोलले होते, नक्कीच बक्षिसांची खैराट होणार आणि तीच बक्षिसांची आतिषबाजी आपल्याला होताना दिसते या मैदानावरती. नक्कीच प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये वैभवजी ढोले साहेब तसेच प्रफुल्लजी गवळे साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये. आणि कोणतेही हॅट्रिक मारले तर आमचे उद्योजक गणेशजी मुंडे साहेब यांच्याकडून 5,555 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि प्रत्येक शेठ गायकवाड यांच्याकडून प्रत्येक झेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. नक्कीच बक्षिसांची आतिषबाजी होताना दिसते. तर आईवा झेल पकडत आमचे सदस्य संगीताताई कैलास कुळेकर यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक आहे. तशी मात्र फलंदाज होतोय बाद, दांड्या होतात उद्ध्वस्त, फर्निचर होतोय डिस्ट्रॉय, फलंदाज जातोय तंबूच्या दिशेने. धन्यवाद. नक्कीच आपण विचार केला तर सलग 2 विकेट आलेले आहेत. जर तिसरी तिसरी विकेट आली तर नक्कीच आमचे उद्योजक गणेशजी मुंडे साहेब यांच्या 5,555 रुपयाचं मानकरी होतील. नक्कीच उत्कृष्ट समालोचक आमचे गावचे ज्यांच्या माध्यमातून आम्ही समालोचन करायला शिकलो तेच आर्यजी जाधव साहेब आपण सुद्धा यायचे नक्कीच समालोचन करण्यासाठी. डान्सरला 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अतुल दादा केलेटकर या डान्सचे फॅन आहेत. नक्कीच अजय सर जर आता विकेट आली तर नक्कीच उद्योजक गणेशजी मुंडे साहेब यांच्या 5,555 रुपयाचा मानकरी ठरेल हा गोलंदाज. जर का या गोलंदाजाने ह्या चेंडूवरती विकेट घेतली तर नक्कीच विकेट हॅट्रिकसाठी उद्योजक गणेशजी मुंडे साहेब यांच्या 5,555 रुपयाचा पारितोषिकाचा मानकरी ठरला गोलंदाज. सामना मात्र चुरशीचा रंगतोय. 86 विपक्ष नसरापूर धाव फलकावरती धाव लागतात त्या 8-2 गड्यांच्या मोबदल्यात. इथेशी मात्र उंचावरनं मारण्याच्या बेतात परंतु इथेशी संधी उकली आहे आणि पंचांचा षटक संपण्याचा इशारा. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचतात त्या 8 ओव्हर टू डीजे. जाधव आपण यायचंय समालोचन कक्षामध्ये. नक्कीच रोहित शेठ पाटील सरपंच असतील त्यांच्याकडून प्रत्येक हॅट्रिकसाठी 2,500 रुपयाचा पारितोषिक असेल. रोहित शेठ पाटील नक्कीच मगाशीच आजीजी डायरे सर म्हणले होते की बक्षिसांची आतिषबाजी होणार आणि तीच आतिषबाजी आपल्याला पाहायला भेटते मान्यवरांच्या माध्यमातून. नक्कीच आमचे डान्सर माधव ठाकरे सर थोडे शांत दिसतात आज. धाव फलकावरती धाव लागतात त्या 8. अजून येणारे चेंडू असतील 24. इथेशी मात्र
यष्टरक्षक थोडी चुकी करतोय. चेंडू बॅटला ब्रश करून गेला होता, परंतु यष्टरक्षकाने चुकी केली. गोलंदाजाने कमावलं होतं, परंतु यष्टरक्षकाने मात्र गमावलंय. तशी मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते आणि या निर्धाव चेंडूच्या सांगतेने मात्र थोडा सांडशी संघ अडचणीत सापडताना दिसतोय. धाव फलकावरती धावा लागतात त्या. दुसरं षटक प्रगतीपथ असताना 8 नक्कीच पंच आमच्याकडे वळतात. दोन्ही हात जमिनी समांतर करतात. नक्कीच गोलंदाजी टीम कडून रिव्ह्यू असेल. तिसरे पंच आमचे यायचे. नक्कीच 9-9 सरकारची टीम असेल आपल्याला माध्यमातून पाहायला भेटते या आमदार चषक 2026 मध्ये. फेअर डिलिव्हर असेल पंचा, फेअर डिलिव्हर असेल. रिव्ह्यू रिटर्न असेल नसरापूर संघासाठी. नक्कीच सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते नसरापूर संघाची. आपल्याला 2 गडी मात्र बाद करण्यात यश आलंय. इथेशी नक्कीच सुंदर मेडिकलच्या दिशेने डोळ्या चेंडू क्षेत्ररक्षक तिथे तैनात, परंतु गॅप मोठा आणि धावेला नाही तोटा. चेंडू जातोय 4 धावेसाठी चौकार आणि या चौकारच्या साहाय्याने मात्र संघाची धाव फलक 4 ने वाढते, जाऊन पोहोचते ती 12च्या घरामध्ये. नक्कीच कोणती हॅट्रिक आली तर उद्योजक गणेशजी मुंडे साहेब यांच्याकडून 5,555 रुपये, तसेच सरपंच आमचे रोहितजी पाटील साहेब यांच्याकडून 2,500 रुपयाचा पारितोषिक असेल. सुवर्ण संधी असेल गोलंदाजासाठी, फलंदाजांसाठी सुद्धा सुवर्ण संधी असेल. सुंदर कवरच्या दिशेने टोला चेंडू, चेंडू जातोय मात्र सीमारेषेच्या दिशेने. नक्कीच चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. येतात 4 धावा आणि या 4 धावेच्या मदतीने मात्र संघाचे धावफलक 4 न वाढतंय, जाऊन पोचते ते 16च्या घरामध्ये. थोडे षटक मात्र मागणे ठरतं या गोलंदाज नसरापूर संघाचा सोनू याचा. 2 चेंडू मात्र पहिले निर्धाव फेकी केले होते, परंतु दुसऱ्या 2 चेंडूंवरती मात्र 2 चौकार आले. तर जर का तिसरा चौकार आला तर नक्कीच उद्योजक गणेशजी मुंडे साहेब यांचा 5,555 रुपयाचा नक्कीच इथशी पंच आमच्याकडे वळतात आणि दोन्ही हात जमिनी समांतर करतात आणि या स्वेर चेंडूच्या मार्गाने मात्र संघाची धावसंख्या 1 ने वाढते, जाऊन पोहोचते 17च्या घरामध्ये. अजूनही फलंदाजाला सुवर्ण संधी असेल. जर एक चौकार मारला तर नक्कीच उद्योजक गणेशजी मुंडे साहेब 5,555 रुपयाचा पारितोषिक. सुंदर फटका. इथशी मात्र चेंडू जातोय या सीमारेच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षकाने थोडी सुंदर क्षेत्ररक्षण केलं आणि या 2 धावेच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या 2 ने वाढते, जाऊन पोचते ती मात्र 19च्या घरामध्ये. षटका दिला. 1 चेंडूचा मात्र खेळ बाकी असेल. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना नक्कीच सुवर्ण संधी होती, परंतु सुवर्ण संधी मात्र उकळी आहे फलंदाज विनोद याची. इथशी मात्र सुंदर चेंडू, फलंदाज चेंडू मात्र समजत नाहीये. इथशी मात्र 1 धाव घेण्यात मात्र यश येतोय आणि इथशी बाईच्या स्वरूपात 1 असेल धाव. नक्कीच बॅटला चेंडू ब्रेक झालेला आहे आणि एका धावेच्या मदतीने मात्र धाव फलकावरती धाव लागतात त्या 20. दुसरं षटक समाप्ती पदावर येताना धावसंख्या जाते 20, 2 गड्यांच्या मोबदल्यात. तोपर्यंत संधी देऊया डीजे मास्टरला. बरेचसे पाहुणे म्हणजे रात्रीचे 1:30 वाजलेत आणि आमच्या पाहुण्यांची टीम या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. आपण सर्वांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. सर्वप्रथम या ठिकाणी उद्योजक गणेशजी मुंडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल आमदार ट्रॉफीमध्ये. कॅमेरामॅन प्लीज टर्न, कॅमेरा आपण टर्न करा. स्वागत कक्षामध्ये आपण गणेश शेठ मुंडे यांचा सन्मान या ठिकाणी करतोय. मी विनंती करत विनय दादा आपण गणेश शेठ मुंडे यांचा सन्मान स्टेज वरतीच कॅमेरामॅन आपण कॅमेरा फोकस करा. जिथे गणेश शेठ मुंडे सन्मान्य उद्योजक यांचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. सहर्ष स्वागत. त्यानंतर प्रफुल्लजी गवळे यांचा सन्मान आपण करतोय. प्रफुल्ल दादा आपण या. गवळे साहेबांचा सन्मान प्रतीकजी. जोरदार अपील मैदानाच्या आत. तत्पूर्वी त्यानंतर
प्रतीकजी गायकवाड साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. प्रतीकजी गायकवाड साहेब आपण या. वैभवजी ढोळे यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. जोरदार अपील आहे मैदानाच्या आत. बॅक टू बॅक अपील. एकाने पंचांची चर्चा करा. वैभवजी ढोळे यांचा सन्मान, त्यानंतर कैलासजी पेरणेकर यांचा सन्मान आपण करतोय. कैलासजी पेरणेकर यांचाही सन्मान इथे केला जाईल. कैलासजी पेरणेकर यांचाही सन्मान केला जाईल. आदरणीय मुंबई पोलीस ऋषिकेशजी सोनवणे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. सोनवणे साहेब आपण या. महाराष्ट्र मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे, नेहमी नागरिकांच्या संरक्षणासाठी तत्पर असणारे महाराष्ट्र मुंबई पोलीस सोनवणे साहेबांचं सहर्ष स्वागत. त्यानंतर फॉरेस्ट ऑफिसर रितेशजी गवळे यांचाही सन्मान होईल. खरं तर वेनगाव गावाची शान म्हटलं तरी हरकत नाही. प्रतीकजी गवळे, ऋषिकेशजी सोनावले, आता आपण सन्मान करतो. लाईव्ह स्क्रीन वरती पहा. फॉरेस्ट ऑफिसर प्रतीकजी गवळे यांचा सन्मान. आणि त्यानंतर एक सुप्रसिद्ध ख्यातनाम गायक वैभवजी ढोळे साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी आपण करतोय. विनय दादाच्या शुभ हस्ते. ख्यातनाम गायक आहे, एखादं गाणं तर झालंच पाहिजे. नक्कीच धावपलकावरती धावा लागतात त्या मात्र सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला नसरापूर संघाची. धावपलकावरती धावा लागतात त्या 23 धावा. आता मात्र चेंडू असतील ते 14 आणि विजयासाठी गरज असेल ती मात्र 20 धावसंख्येची. त्यानंतर अशोकजी गायकवाड, हर्षदजी गायकवाड, माफी असावी, हर्षदजी गायकवाड यांचाही सन्मान. स्वराज भालेराव यांचाही सन्मान. रोहनजी गवळे यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. शुभमजी गायकवाड साहेब यांचाही सन्मान इथे केला जाईल. भावेशजी गायकवाड, दर्शनजी जाधव, सर्वांचा सन्मान इथे केला जाईल. दर्शन जाधव यांचा सन्मान आपण करतोय. 14 बॉल 20 धावांची गरज आहे. 14 बॉल 20. मॅच क्लोज. समाज कार्याचा वसा घेऊन आधार कार्ड सर्वांना फुकट देणारे आदरणीय शरदजी थोरवे साहेब यांचा सन्मान. शरदजी थोरवे यांचा सन्मान आपण करू. समाज कार्याचा वसा घेऊन सर्वांना, लोकांसाठी आधार कार्ड फुकट बनवून देणारे. कर्जत तालुक्यात आता कोणाला जर आधार कार्ड पाहिजे असेल तर शरदजी थोरवे साहेबांचे आपण संपर्क साधा. फुकट मध्ये आधार कार्ड. नक्कीच सुंदर फटका पाहायला भेटतो आपल्याला. मेडुकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक धावतोय. सामना मात्र रोमांचक होताना दिसतोय. या चेंडूवरती मात्र जितशी एक धाव होती तितशी मात्र शुभम दादा एकदा स्कोर अपडेट करा. हॅलो, 5 धावा सांगायच्या आहेत. 7 धावा. चला, ओव्हर इथून समाप्त झालेले. आपण एक विशेष सन्मान. शुभम दादा एकदा स्कोर अपडेट करा. धावपलकावरती धावा लागतात त्या मात्र 6 धावा ना. नक्कीच धावपलकावरती धावा लागतात त्या मात्र 29 धावा. येणारे चेंडू असतील ते मात्र 12. विजयासाठी गरज असेल ती मात्र 14 या धावसंख्येची. येस, थँक्यू. आणि यानंतर आपण या ठिकाणी सन्मान करतोय BMC कर्मचारी
वेनगाव गावचे अष्टपैलू माजी खेळाडू सध्याचे खेळाडू आदरणीय निवृत्ती थोरवे यांचा सन्मान. BMC कर्मचारी, मुंबईमध्ये नोकरी करणे हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि BMC कर्मचारी वेनगावचे कॅप्टन आहेत सध्या टीमचे, ते निवृत्ती थोरवे यांचा सन्मान. वेनगावचे सन्माननीय उपसरपंच, माननीय माजी उपसरपंच गणेश अण्णा पालकर यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय सन्माननीय माजी उपसरपंच माननीय श्री गणेश अण्णा पालकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं देखील आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. 12 बॉल 14 धावांची गरज आहे. त्यानंतर शुभम गायकवाड आणि भावेश गायकवाड यांचाही सन्मान इथे केला जाईल. शुभम दादा आपण या, भावेश दादा गायकवाड यांचाही सन्मान इथे केला जाईल. मॅच क्लोज आहे. 12 बॉल 14 ची गरज आहे. सांडशी आणि जयनमन वादल नसरापूर मध्ये. चला स्पीड अप असू द्या. 1:30 वाजून गेलाय. पहिल्या राऊंडची मॅच चालू आहे. 12 बॉल 14. पहिलाच बॉल गॅप मध्ये काढण्याचा प्रयत्न, स्वीपर वरून खेळाडू पुढे सरसावला. 151 मध्ये थोडी मिसफील्ड. 2 धावा मिळतील. आदरणीय गणेश नाना पालकर सन्माननीय माजी उपसरपंच यांचं शुभ आगमन आमदार चषक 2026 मध्ये. मी विनंती करेल गणेशजी पाळकर साहेबांना की आपण आमदार चषकाच्या या मुख्य मंचकावरती येऊन आसनस्थ व्हा. आपलं सहर्ष स्वागत. 11 बॉल 12 पाहिजेत. जागेवरून मारलाय ताकदीच्या जोरावर. चेंडू सीमा पार. सिक्सर आलाय. मॅच आता सांडशी टीमच्या बाजूने झुकते आणि या क्रीडा स्पर्धेमध्ये आमदार चषक 2026 मध्ये सन्माननीय वेनगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच गणेशजी पाळकर साहेबांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये होतंय. राणा प्रताप क्रिकेट संघ वेनगाव, शिवसेना शाखा वेनगाव यांच्या वतीने गणेशजी पाळकर साहेबांचं सहर्ष स्वागत. वॉर्म वेलकम गणेशजी पाळकर साहेब. आपण मंचावरती या. आणि विजयाचा षटकार. सामना संपलाय, जिंकलाय सांडशी. अभिनंदन टीम. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच शुभम सर आपण इथून अनाऊन्स करा. या सामन्याचा मात्र सामनावीर ठरतोय तो सांडशी संघाचा विनोद. यस, थँक्यू सो मच. या दरम्यान आपण पाहतोय प्रल्हाद दादा सावंत, राकेशजी चौधरी आणि जितेशजी भोपेतराव यांचं देखील आगमन होतं. जितेश दादा आपल्या सर्गांचं गाणं